पेत्राचे पहिले पत्र याचा पहिलाच अध्याय आणि त्यातील 5वं वचन. आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. हालेलुया. बायबलचं सांगतं की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. तो जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी. कुठली आशा? जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि अविनाशी, कधी न संपणार, निर्मळ, पवित्र, प्रेज द लॉर्ड, व अक्षय, प्रेज द लॉर्ड, कधी न ढळणार असं वतन मिळण्यासाठी त्यानं काय केलं? आपल्या प्रत्येकाला आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपला पुन्हा जन्म दिलाय. प्रेज द लॉर्ड. जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणजे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योग्य राखले आहात. त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर म्हणतो की मी येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे मी तुम्हाला जन्म दिलाय. जसा तो मृत्यूतून विजय मिळवलाय तसा तुम्ही देखील तुमच्या मृत्यूतून तुम्ही विजय मिळवता. बायबलचं वचन सांगतं तुमच्या दुःखात देखील तुमचा विजय होईल म्हणतो परमेश्वर. तुमच्या संकटात देखील तुमचा विजय, हालेलुया, झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास आहे त्या गोष्टीतच परमेश्वर, त्या संकटातच परमेश्वर तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तो तुमची मान उंच करेल तो परमेश्वर. तुम्हाला तो कदापि लज्जित आणि फजित करणार नाहीये. हालेलुया. कारण तो परमेश्वर म्हणतो कधी न ढळणारं सामर्थ्य माझ्याजवळ आहे. अविनाशी जीवन माझ्याजवळ म्हणतो तो परमेश्वर. पवित्र जीवन माझ्याजवळ म्हणतो तो परमेश्वर. आणि मीच तुम्हाला उंच करेन म्हणतो तो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. बायबलचं वचन सांगतो की नोहा, माहिती बायबलमध्ये नोहा होता, एक व्यक्ती होता नोहा. आणि असा पृथ्वीवर जलप्रलय आला. प्रेज द लॉर्ड. ज्याच्या म्हणून नागपुड्यामध्ये जीवनाचा श्वास आहे असा प्रत्येक जण, जीवजंतू असो की प्राणी असो की मनुष्य असो, प्रेज द लॉर्ड. आणि असा जलप्रलय आला त्यामध्ये सर्व कुटुंब, सर्व परिवार, प्रेज द लॉर्ड, सर्वांचा नष्ट झाला बरं का. पण नोहा असा एक व्यक्ती होता ज्यानं देवावरती विश्वास ठेवला होता. देवाच्या वचनावरती त्याचा विश्वास होता. देवाच्या वचनावर त्याचा विश्वास होता. त्याच्या मार्गाचं तो पालन करत होता. देवाच्या आज्ञा तो मान्य करत होता. प्रेज द लॉर्ड. आणि त्या संकटाच्या त्याच्या तकलीफ मध्ये त्याने परमेश्वराची आठवण केली आणि बायबल सांगतं परमेश्वरानं त्या नोहाचं जीवन वाचवलं बरं का. हालेलुया. त्याचा परिपूर्ण परिवार परमेश्वरानं सुरक्षित ठेवला बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढा जलप्रलय झाला बायबल सांगतं की त्यामध्ये सगळ्याची हानी झाली. पण जो नोहा होता त्याचं परिपूर्ण कुटुंब परमेश्वरानं सुरक्षित ठेवलं बरं का. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर आज आमच्यामध्ये आहे. तो परमेश्वर तुमच्यामध्ये आज जिवंत आहे. आणि तो म्हणतो तुझ्या दुःखात असो, तुझ्या संकटात असो, मी तुझ्या बरोबरच आहे म्हणतो तो परमेश्वर. मी तुला कधी अंतर देणार नाही म्हणतो तो परमेश्वर. मी तुला कधी सोडणारी नाही म्हणतो परमेश्वर. हालेलुया. जो व्यक्ती परमेश्वरती विश्वास ठेवतो बरं का तो कधीच लज्जित होत नाही बरं का. हालेलुया. आणि नोहाने देवावरती विश्वास ठेवला. माझ्या दुःखामध्ये असतो की कशा सुखात असो, दुःखात असो, संकटात असो, त्याने देवावरती विश्वास ठेवला. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने त्याचं जीवनच बदललं. त्या परमेश्वराने त्याचा परिपूर्ण कुटुंब, हालेलुया, त्या आशीर्वादित केलं बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर पाहत नाही की तुम्ही गरीब आहात, तुम्ही श्रीमंत आहात, की तुमची जात कोणती, की तुम्ही कुठला आहात. हे परमेश्वर पाहत नाहीये. बायबल सांगतं एक राजे याचा 17वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं. एक राजे याचा 17वा अध्याय आणि पहिलं वचन. एक राजे याचा 17वा अध्याय त्यातलं पहिलंच वचन. एलिया तिशबी हा गिलाद येथे कुठला? एलिया तिशबी नावाचा एक व्यक्ती होता. हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो. इस्रायलचा जो परमेश्वर आहे, जो देव आहे, जो पवित्र परमेश्वर आहे, ज्याच्या हुजुरास मी असतो, रात्रंदिवस मी त्याचा धावा करतो, रात्रंदिवस मी त्याची प्रार्थना करतो, त्याच्या समोर मी उभा राहतो, सतत मी प्रार्थनेमध्ये असतो, माझं जीवन मी पवित्रतेमध्ये घालवतो. अशा त्या परमेश्वराचा मी धन्यवाद करतो आणि ज्या परमेश्वराची मी स्तुती आणि आराधना करतो. त्याच्या जीविताची शपथ त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहून मी सांगतो की बाबा, जी वर्षे आता येणार त्या दहीवर अथवा पाऊस पडणार नाही, हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. हालेलुया. तो म्हणतो या पृथ्वीवर दुष्काळ पडेल माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.
हालेलुया. पाऊस पडणार नाही म्हणून तुम्ही आकाशाला बंद करेन, आकाशाला आज्ञा देईन म्हणतो तो. माझ्या सांगण्याप्रमाणे घडू ये, कारण ज्या देवाच्या हुजुरास मी असतो, ज्या देवाची मी प्रार्थना करतो, तो देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. बघा बायबल सांगतं की तिशबी एलिया, ना त्याच्या वंशावळीचा उल्लेख आहे, ना तो कुठून आला, कसा आला, काही त्याचा उल्लेख बायबलमध्ये सापडत नाही. बायबल सांगते की प्रत्येकाचा परमेश्वरानं उल्लेख केलेला आहे त्याचा, कुठून आला, तो कुठली वंशावळ त्याची. पण बायबल सांगते की एलियाचा बायबलमध्ये कुठंच उल्लेख नाही. अचानक तो प्रकट झाला. तो मग तुम्ही ज्या देवाच्या सानिध्यामध्ये बसतो, ज्या देवाची मी आराधना करतो, त्या देवाकडे मी प्रार्थना करत आहे, तो म्हणतो मी आकाशाला आज्ञा देईल की तो बंद होईल. हालेलुया. तो कोणाला बोलत आहे? इस्रायलच्या राजाला. प्रेज द लॉर्ड. जो देवावर विश्वास ठेवतो, जो देवाची प्रार्थना करतो, त्याच्या सानिध्यात राहतो, परमेश्वर त्याला उंच करतो बरं का, राजाच्या समोर उभा करतो बरं का परमेश्वर. हालेलुया. त्या देवाची परमेश्वर त्या व्यक्तीची किंमत वाढवतो, त्याचं महत्व परमेश्वर वाढवतो. जो व्यक्ती त्या देवावरती विश्वास ठेवतो बरं का, त्याच्या वचनावरती विश्वास ठेवतो, तो म्हणतो ज्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये मी आहे, त्याच्या हुजुरास मी उभा राहतो, मी रात्रंदिवस धावा करतो, मी प्रार्थना करतो, तो देव माझ्या सांगण्याप्रमाणे करल म्हणतो. प्रेज द लॉर्ड. तो एका इस्रायलच्या राजाला बोलत आहे. खरंच बायबल सांगते की परमेश्वर तुम्हाला देखील, जर तुम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवत असाल, रात्रंदिवस त्याचा धावा करत असाल, तर परमेश्वर तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. जो व्यक्ती परमेश्वर विश्वास ठेवतो, त्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर उंच करतो बरं का. हालेलुया. हालेलुया. पण आपण प्रत्येक जण त्या परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवून जगलं पाहिजे, चाललं पाहिजे. मग किती दुःख असो, संकट, त्यामध्ये अभिमान बाळगला पाहिजे की माझा परमेश्वर खंबीर आहे मला ह्यातून सोडण्यासाठी. कारण बायबल मार्ग तो आहे, सत्य तो आहे, जीवनी तोच आहे. जेवढा क्लेश, जेवढं संकट आहे, तेवढाच मोठा आशीर्वाद आहे माझ्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही त्याचा विश्वास ठेवत असाल, त्या परमेश्वराकडे प्रार्थना करत असाल, तर खचित परमेश्वर आज तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. हालेलुया. मनुष्याचं जीवन बरबाद कधी होत जातं? प्रेज द लॉर्ड. कोणत्या वेळेस मनुष्याचं जीवन अगदी खालच्या थरला जातं? का संकट मनुष्याच्या जीवनामध्ये येतात? बायबलचं वृत्त पुस्तक याचा पहिलाच अध्याय आणि पहिलंच वचन सांगतं. वृत्त पुस्तक याचा पहिला अध्याय आणि त्यातील पहिलंच वचन. वृत्त पुस्तक याचा पहिला अध्याय आणि त्यातील पहिलंच वचन. शास्त्रांच्या अंगदानीत देशात दुष्काळ पडला. त्या दिवसात बेथलेम यहूदा. बायबल सांगतं न्यायी लोक म्हणजे न्याय करणारे जे राजे होते त्यावेळेची गोष्ट आहे बाबांनो. त्यावेळी देशामध्ये दुष्काळ पडला. पहिल्यापासून नीट वाच, रिपीट. शास्त्रांच्या अंगदानीत देशात दुष्काळ पडला. त्या दिवसात बेथलेम यहूदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र यांना घेऊन मोआब देशात काही दिवस राहायला गेला. बायबल सांगते एक पुरुष होता, त्याने आपली स्त्री, आपली पत्नी, आपली 2 मुलं घेऊन बेथलेम हेतून, कुठून? बेथलेमचा अर्थ भाकरीचं ठिकाण, आशीर्वादाचं घर. हे आशीर्वादाचं घर सोडलं आणि कुठं चाललाय तो? वाचा वाचा. आपली स्त्री व 2 पुत्र यांना घेऊन मोआब देशात काही दिवस राहायला गेला. हालेलुया. का गेला? कारण ह्या ठिकाणी काय पडला होता? दुष्काळ पडला होता. प्रेज द लॉर्ड. आता प्रभू माझी प्रार्थनाच ऐकत नाही, माझ्या प्रार्थनेचं उत्तरच देत नाही. प्रेज द लॉर्ड. हा काय झाला माझ्यासाठी? दुष्काळ पडलाय. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रार्थनेचं मला उत्तरच मिळत नाही. हालेलुया. आणि बायबल सांगतं की तो मोआब देशी निघून गेला, आपलं कुटुंब, आपला परिवार घेऊन, भाकरीचं ठिकाण सोडून, आशीर्वादाचं घर सोडून. का तर आशीर्वाद मला प्राप्त झाले नाहीत, या ठिकाणी दुष्काळ पडलाय, माझी प्रार्थनाच ऐकली जात नाही, माझ्या प्रार्थनेत मला उत्तर मिळत नाही. मी कित्येक दिवस झालं चर्चला जातोय, पण माझी परिस्थिती काही बदलली नाहीये, माझं कुटुंब काही बदललेलं नाहीये. हालेलुया. माझा त्रास काही गेला नाही, माझा आजार पण काही गेलं नाही, माझा क्लेश, माझं दुःख काहीच बदललं नाही. मी देवाला तर ओळखत आहे, मी चर्चला तर जात आहे. प्रेज द लॉर्ड. या सर्व बऱ्याच गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये होत्या आणि त्या सर्व त्यानं पाहिलं आणि बायबल सांगतं की त्यानं आपली पत्नी, आपली 2 मुलं घेतली आणि तो मोआब देशी निघून गेला. ज्या देशाची परमेश्वर हालेलुया नफरत करत होता,
जे वाईट कामं करत आहेत, जे चुकीचं वागत आहेत, पापामध्ये आपलं जीवन जगत आहेत, व्यभिचारामध्ये आहेत, लबाडीमध्ये आहेत, चोरीमध्ये आहेत, अशामध्ये ते आपलं जीवन जगत आहे. अशाशी परमेश्वर नफरत करत होता आणि यानं ते चांगलं पवित्र जीवन सोडून काय केलं, आपलं कुटुंब घेतलं आणि त्या देशामध्ये गेला राहण्यासाठी. आणि बायबल सांगतं त्या ठिकाणी त्यानं सर्वच आपलं जीवन गमावलं बरं का. तो स्वतःही गेला, आपली दोन्ही मुलं गेली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि परमेश्वर म्हणला की बाबांनो, हे बेथलेम कदापि तुम्ही सोडू नका, हे आशीर्वादाचं ठिकाण कदापि सोडू नका. जो धीर ठेवतो, जो विश्वास ठेवतो, हालेलुया, त्या व्यक्तीला आशा आहे बरं का. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वाचा बरं पुन्हा तेच वचन, रोमकराचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 3रं आणि 4थं वचन सांगतं. रोमकराचं पुस्तक याचा 5वा आणि 3रं वचन सांगतं, जो संकटात धीर ठेवतो, दुःखात, क्लेशामध्ये, वाचा, इतकेच नाही हा? तर संकटाचाही अभिमान जो बाळगतो. संकटाचा देखील, दुःखाचा देखील अभिमान बाळगतो. जर दुष्काळ जरी पडला आहे तर माझा विश्वास आहे, माझा परमेश्वर मला अनेक पटीनं आशीर्वादित करेल. हालेलुया. माझा परमेश्वर मला दुपटीनं आशीर्वादित कर. असा जो व्यक्ती विश्वास ठेवतो, हालेलुया, त्याचं जीवन बदलतं बरं का. वाचा, इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो. हम्म? कारण आपल्याला ठाऊक आहे कारण की आपल्याला ठाऊक आहे बाबांनो, संकटाने धीर, संकटामध्ये धीर ठेवल्यामुळं धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. हालेलुया. आशा निर्माण होते. आपला विश्वास पाहिजे देवावरती की माझा देव समर्थ आहे, माझा देव महान आणि पवित्र परमेश्वर आहे, तो दुःखामधून मला बाहेर काढायला समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. शद्रक आणि मेशक आणि अबेदनगो बायबल सांगतं, अग्नीच्या भट्टीत टाकलं त्यांना. राजाला हुकूम दिला, हे माझ्या आज्ञा मान्य करत नाहीत, माझ्या नियमाप्रमाणे चालत नाहीत. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना अग्नी कशी पेटली, ते 7 पटीनं अग्नीला पेटवलीत त्यानं. प्रेज द लॉर्ड. जे टाकणारे त्यांना गेले होते, बायबल सांगतं, निस्ती त्याची वाफ लागून ते हरपळून मेले, ज्यांना उचलून फेकाय गेले होते. प्रेज द लॉर्ड. आणि शद्रक, मेशक, अबेदनगो म्हटले, ज्या देवाच्या हुजुरात आम्ही असतो, ज्या देवाच्या आम्ही प्रार्थना करतो, तो देव आम्हाला ह्या अग्नीतून सोडायला समर्थ आहे. आणि जरी नाही तरी सोडलं, हालेलुया, तर आमचा परमेश्वर महानच आहे म्हटले. हालेलुया. त्यांनी विश्वास ठेवला. आणि बायबल सांगतं, स्वतः ख्रिस्त त्यांच्याबरोबर त्या अग्नीत फिरत होता बरं का. हालेलुया. बायबल त्याच्या पायातले मोजे देखील जळले नाहीत. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर तुमच्या दुःखात देखील तुमच्याबरोबर उभा राहतो. प्रेज द लॉर्ड. जो परमेश्वरती विश्वास होतो ना, तो कधीच निराश व्यक्ती होणार नाही. ज्यांना आपलं जीवन, आपली आशा ज्या देवाकडे टाकली, प्रेज द लॉर्ड, तो परमेश्वर त्याला कधीच निराशा देणार नाहीये बरं का. परमेश्वर त्याला उंच केल्याशिवाय राहणार नाहीये. परमेश्वर तुझं महत्व वाढल, परमेश्वर त्याच्या नावाची थोरवी करल. जो देवावरती अवलंबून राहतो, बायबल सांगतो, तो कधीच लज्जित होत नाही. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाहीये. जर तुम्ही खरं त्या देवावरती आशा ठेवत आहात, त्या देवावरती विश्वास ठेवत असाल, तर परमेश्वर तुम्हाला उंच करेल बरं का. असं समजू नये की माझी प्रार्थनाच ऐकली जात नाही, माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो, जकर्याचं पुस्तकाचा 9वा अध्याय आणि त्यातलं 12 वचन सांगतं, जकर्याचं पुस्तकाचा 9वा अध्याय आणि 12 वचन सांगतं, जकर्या 9:12. आशा धरून राहिलेले बंदिवांनो, दुर्गाकडे परत या. हालेलुया. जे आशा ठेवत आहेत, जे बंधनामध्ये आहेत, जे संकटामध्ये आहेत, जे दुःखामध्ये आहेत, पण त्या देवावरती त्यांची आशा आहे, त्या बंदिवानांनो परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे पुन्हा वळून या. आज मी हे जाहीर करतो, आज मी घोषणा करतो, आज मी तुम्हाला वचन देतो आणि जाहीर करतो की मी तुला दुप्पट प्रतिफळ मी देईन. तुम्हाला दुपटीनं आशीर्वादित कर म्हणतो परमेश्वर. हालेलुया. जे तू हरल ना तुला वाटतं म्हणतो परमेश्वर, त्याची दुपटीनं कापणी करशील म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. ज्यानं परमेश्वरामध्ये आपलं आरोग्य गमवले, प्रेज द लॉर्ड, परमेश्वर त्याला दुपटीनं आरोग्य प्राप्त होईल म्हणतो परमेश्वर. त्याची हाडं देखील परमेश्वर तुम्ही मजबूत करेल म्हणतो परमेश्वर. ज्यानं आपलं सर्वस्व गमवले, प्रेज द लॉर्ड, आपलं नाव गमवले, आपल्या नावाची किंमत गमवली, पण परमेश्वर म्हणतो, मी राजा पुढे तुला सन्मानित करेन म्हणतो परमेश्वर. हालेलुया. तुझी थोरवी करेन म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो, मी तुला दुपटीनं आशीर्वादित करेन म्हणतो परमेश्वर. त्या देवाची आपण आराधना करतोय, त्या देवाची आपण प्रार्थना करतोय. तो परमेश्वर
खरंच तुम्हाला उंच केल्याशिवाय तो राहणार नाही. हालेलुया. या आपण सर्वजण उभे राहून प्रार्थनेमध्ये जाऊया.